आज पहिला श्रावण सोमवार असल्याने रविवार रात्रीपासूनच भगवान शंकराच्या मंदिरांबाहेर दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागल्याचं पाहायला मिळत आहे। या दरम्यानच उत्तर प्रदेशमध्ये श्रावणी सोमवारी मोठी दुर्घटना घडली। बाराबंकी जिल्ह्यातील हैदरगड भागात असलेल्या प्रसिद्ध औसानेश्वर महादेव मंदिरात विद्युत प्रवाह पसरल्याने चेंगराचेंगरी झाली। या चेंगराचेंगरीत 2 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाल्याचे समजत आहे। मंदिराबाहेर भाविकांच्या सुरक्षेसाठी बसवण्यात आलेला पत्र्याचा शेड विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथील औसानेश्वर मंदिराबाहेर करंट लागल्याने 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय। तर या घटनेने मंदिराच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे। तसेच या घटनेतील मृतांपैकी एकाची ओळख पटली असून त्याचे नाव प्रशांत, वय वर्षे 22 आणि तो मुबारकपूर येथील रहिवासी आहे। तर प्रशासनाकडून दुसऱ्या मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे। या चेंगराचेंगरीत 2 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत। जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सोमवारी मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास घडली। माहितीनुसार काही माकडांनी विजेच्या तारेवर उडी मारली, ज्यामुळे तार तुटली आणि मंदिराच्या परिसरातील शेडवर ती पडल्याने करंट लागला। यानंतर भाविकांनी पळून जाण्यासाठी प्रयत्न केले, मात्र मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली। तर सध्या या घटनेची चौकशी सुरू आहे। तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली आहे आणि मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केलाय। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोकग्रस्त कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री कार्यालयाने केली। उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने मदत पुरवण्याचे आणि जखमींना योग्य वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देशही दिले आहे।